हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया कटावरी ठेवूनिया पुढे या मागचं सर्व बसून घ्या. कटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभं राहू नका इकडे ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया कटावरी ठेवूनिया कटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे निरंतर हे चिदान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अमरे निरंतर हे सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना त्रिमुख आभाडी पाहिना त्रिमुख आभाडीने तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर
निरंतर हे जिहान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर रखुमाई विठोबा 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 रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय हरे राम कृष्ण हरे राम हरे राम
तुळशीचा युगवार विहार युगवार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या निद्रा
ऐका समोर जे उभे आहेत समोर येऊन बसा समोरचे उभे राहू नका रमेश इकडे येऊन बसा विनंती आहे तुम्हाला ते बरं वाटत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंद श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण आज आपण या ठिकाणी जे एकत्र जमलेलो आहोत आणि जी ही सेवा करत आहोत ती नैमित्तिक सेवा आहे ज्या निमित्ताने आपण हे कार्य करत आहोत ते निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे कैलासवासी भाऊराव हिरू मेमाणे यांना गतवर्षी देवाज्ञा झाली आणि या घटनेला आज मितीला 1 वर्ष परिपूर्ण होत आहे आणि यामुळे प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही सेवा करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत सेवा करण्याकरता घेतलेला अभंग भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा असून महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपण मरणाच्या पूर्वी आपलं आयुष्य कसं घालवावं त्या संबंधामध्ये महत्त्वाचा काही उपदेश आपल्याला केलेला आहे विठ्ठल आज आपण प्रथम पुण्यस्मरणा करता उपस्थित झालेलो आहोत पण एक बाब अत्यंत महत्त्वाची अशी आहे आणि जे वास्तव सत्य आहे की एक न एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी आपली ही घटना होणार आहे आणि आपले कधी ना कधी पुण्यस्मरण हे येणारच आहे कारण असं आहे उपजल्या पिंडा मरण सांगाते जगामध्ये कोणताही असा पदार्थ नाही कोणतीही व्यक्ती अशी नाहीये की ज्या पदार्थाला किंवा ज्या व्यक्तीला मरण नाहीये ज्याची ज्याची उत्पत्ती झालेली आहे ज्याचं ज्याचं निर्माण झालेलं आहे त्याचं एक ना एक दिवस मरण हे ठरलेलं आहे ज्ञानोबारायांनी अगदी सिद्धांत आपल्याला सांगितला उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जे निर्माण झालेलं आहे ते आज न उद्या कधी ना कधी नष्ट होणारच आहे आणि असं असल्यामुळे आपलाही कधी ना कधी अंत होणारच आहे परंतु माणसाचा पुरुषार्थ जन्माला येणं आणि मरण आलं की मरून जाणं याच्यामध्ये नाहीये तर जन्माला आल्यानंतर मरणाच्या अगोदर आपला उद्धार करून घेणं याच्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखया विठ्ठलाची एक देखया विठ्ठलाची एक विठ्ठलाची एक देखया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखया विठ्ठलाची एक देखया
याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. परमात्म्याचं दर्शन होणं, परमात्मा प्राप्त करून घेणं, यामध्येच मानवी जीवनाची उद्धारता आहे, कृतार्थता आहे. आणि तो उद्धार, ती कृतार्थता मिळवणं हे मानवाचं लक्ष्य आहे. नाहीतर जनावर आणि मनुष्य यात काही अंतर राहील का? काहीच अंतर राहणार नाही. जनावराचं जीवन जर आपण पाहिलं, जन्माला येतो, प्रारब्धाची दोरी आहे तोपर्यंत जगतो आणि एक दिवस मरून जातो. तसा मनुष्य सुद्धा जन्माला आलाय आणि जर त्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कोणताही पुरुषार्थ जर आयुष्यामध्ये साध्य केला नाही आणि तसाच मरून गेला, तर जनावरांमध्ये आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर राहणार नाही. ईश्वराने मनुष्य देह जो आपल्याला दिलेला आहे, तो मनुष्य देह भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरताच दिलेला आहे, देवाला ओळखण्याकरता दिलेला आहे. म्हणून असं भागवतामध्ये वर्णन आलंय. सृष्ट्वा पुराणे विविधान्यजयात्मशक्त्या वृक्षान् सरीसृप पशून् खगदंश मत्स्यान् तैस्तैरतुष्ट हृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवः. याचा अर्थ असा आहे, भगवान आदिनारायणाने आपल्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा तुम्ही मला निर्माण केलं, होय, कशा करता निर्माण केलं? काहीतरी माझ्या निर्मिती पाठीमागे तुमचा उद्देश असेल ना? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, होय, माझा उद्देश असा आहे, एकोहम बहुश्याम प्रजायेय. मी सध्याच्या मितीला एकटा आहे आणि एकटा असल्यामुळे मला काही करमत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, खटल्याच्या घरामध्ये राहण्याची जर सवय असेल आणि घरातली सगळी मंडळी तीर्थयात्रेला म्हणा किंवा काही कामानिमित्ताने बाहेर गेली, तर एकटा घरामध्ये जो राहणार आहे, एक 2 दिवस 3 दिवस त्याला घरामध्ये राहायला ठीक वाटतं, परंतु जास्त दिवस त्याला राहायची पाळी आली की मग एकट्याला त्याला करमत नाही, ते घर त्याला खायला उठतं. ही फक्त माणसाचीच अवस्था आहे असं नाही, देवाची सुद्धा अवस्था अशीच आहे. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. त्या परमात्म्याला एकट्याला काही करमेना आणि म्हणून त्या परमात्म्याने ब्रह्मदेवाला निर्माण केलं. सांगितलं, बाबा हा माझा एकटेपणा घालवण्याकरता तू असं कर, जग निर्माण कर, ब्रह्मांडाची निर्मिती कर. ब्रह्मदेवाने सांगितलं, चालेल, ठीक आहे, हरकत नाहीये. आणि म्हणून ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाची निर्मिती केली. 1 उणे 84 लक्ष योनी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. थोडा विचार करा, आपण जगामध्ये जर पाहिलं तर किती विलक्षण सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. आपल्याला मनाने कल्पना सुद्धा करता येणार नाही अशी विलक्षण सृष्टी निर्माण केली. किती 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 निर्माण केले. जलजानव लक्षास्तु, पाण्यामध्ये वावरणारे राहणारे जे काही जीव आहेत, ज्यांना जलचर आपण म्हणतो, हे जलचर किती आहेत? 9 लाख जलचर आहेत. विचार करा, आपल्याला किती सांगता येतील? 5-50 सुद्धा जाती आपल्याला सांगता येणार नाही. मगर, सुसर, मासे, संपलं आपला शब्दकोश. 9 लाख जाती ब्रह्मदेवाने पाण्यामध्ये राहणाऱ्या निर्माण केल्या. त्यानंतर 33 लक्ष गवादीनाम, हे जे काही 4 पायाचे प्राणी आहे ना, वाघ, चित्ता, सिंह, गाय, घोडा, बैल, असे याच्या किती प्रकार निर्माण केले? 30 लाख प्रकार निर्माण केले. स्थावराणांचे 20, आंब्याचं झाड, बाभळीचं झाड, बोरीचं झाड, कडुलिंबाचं झाड, असे या झाडपाल्यामध्ये, स्थावरांमध्ये 20 लाख योनी निर्माण केल्या. बघा, त्यानंतर रुद्र लक्षास्तु कृम्याद्याह, त्यानंतर हे जे काही किडे मकोडे वगैरे जे आहेत, तर यांच्या 11 लाख जाती ज्या आहेत या ईश्वराने निर्माण केल्या. चतुर्लक्षास्तु मानवाह, आणि जे काही वानर, माकडं वगैरे असे जे आहेत याचे किती? 4 लाख निर्माण केले. एवढी सृष्टी निर्माण केली. पशु पक्षी निर्माण केले. एवढं सगळं झाल्यानंतर ब्रह्मदेवाने देवाला बोलावलं आणि सांगितलं, तुमची इच्छा होती ना मी सृष्टी निर्माण करावी, केली. बघा, एक एक प्राण्याची ओळख ब्रह्मदेव भगवंताला करून द्यायला लागले. याला मोर म्हणतात, याचा पिसारा बघा किती छान आहे, हा पोपट आहे, याची चोच बघा किती छान आहे. भगवंताने पाहिलं, बरोबर आहे, हे सगळे प्राणी जे आहेत विशिष्ट प्राणी आहेत, पण ब्रह्मदेवा सांग रे बाबा,
या सगळ्या प्राण्यांमध्ये मला जो ओळखू शकेल अशी पात्रता ही कुणाच्या ठिकाणी आहे ते सांग. आपण एखाद्या घरी गेलो आणि त्या घर मालकाने जर आपल्याला ओळखलंच नाही तर जाणाऱ्याची कशी अवस्था होत असते? त्याला बरं वाटेल का हो? ज्याच्या घरी गेलो त्याने ओळखलंच नाही. देव म्हणायला लागले एवढे सगळे तू निर्माण केले पण याच्यामध्ये मला ओळखणारा कोण आहे? मला ओळखणारा कोणी नाही, त्यामुळे मला आनंद नाही आहे. मग ब्रह्मदेवाने विचार केला की आता काय करायला पाहिजे. मग ब्रह्मदेवाच्या कानावरती 2 अक्षर पडले, तप, म्हणजे याचा अर्थ तपश्चर्या करा. आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला एक आकृती निर्माण करता आली. ती आकृती म्हणजे ही मनुष्याकृती आहे. ब्रह्मदेवाने तप करून मनुष्याकृती निर्माण केली. ज्या वेळेला हा मनुष्य भगवंतासमोर उभा केला त्या मनुष्याला पाहून देवाला सुद्धा आनंद वाटला. का आनंद वाटला? या मनुष्य देहामध्ये देवाला ओळखण्याची पात्रता आहे म्हणून त्याला आनंद वाटला. विठ्ठल. बाकी पशु पक्षी गाढव कुत्रे बैल हे कधीही देवाला ओळखू शकत नाही, परंतु मनुष्य मात्र देवाला ओळखू शकतो. म्हणून मनुष्य देहाचं वैशिष्ट्य आहे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. ओळखिला हरी धन्य तो संसारी. पशु काय जाणती पाप आणि पुण्य. याच मनुष्य देहामध्ये भगवंताची भक्ती घडू शकते. बाकी भक्ती करण्याचं ज्ञान हे इतर कोणत्याही योनीमध्ये नाहीये. आणि असं असल्यामुळे आपण मनुष्य म्हणून जर जन्माला आलेलो आहोत तर आपण या मनुष्य देहाचा सदुपयोग काहीतरी केला पाहिजे. असं आहे. संसार सोडून द्या, घरदार सोडून द्या, शेतीवाडी सोडून द्या अशी संतांची अपेक्षा नाहीये. संत असं म्हणत नाहीये. संसार करायचा नाही म्हटला तरी संसार करावाच लागतो. हो, संसार करणं म्हणजे काय आहे? या जगामध्ये असलेले जे विषय आहेत त्या विषयांचं ग्रहण करणं म्हणजे संसार करणं आहे. मला विचारायचं आहे, संन्यास जरी घेतला तरी डोळ्याने रूप पाहणं सोडतो का? नाही. कानाने ऐकणं सोडतो का? नाही. त्वचेने स्पर्श हा सुटतो का? सुटत नाही. नाकाला वास येत नाही का? येतोच. जिभेला कडू आंबट गोड वगैरे रस लागत नाही का? लागतोच. मग जर पंच ज्ञानेंद्रियाने पंचकर्म जर आपल्याकडनं घडत असतील तर मी संसार सोडला असं म्हणण्याला काहीतरी अर्थ राहतो का? राहत नाही. संसार हा तशा रीतीने सोडायचा म्हटला तरी तो सुटत नसतो. पण संसारामध्ये अंतःकरणाची जी असलेली आसक्ती असते, हाव जी असते, ती आसक्ती फक्त सोडायची असते. आणि म्हणून महाराजांची भाषा स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला मिळते. असोनी संसारी जिव्हे वेगु करी, वेदशास्त्रे उभारे बाह्या सदा. संसारात राहून सुद्धा माणसाने परमार्थ हा व्यवस्थित रीती संसारी आसावे असोनी न जावे, भजन करावे रात्रंदिवस, भजन करावे रात्रंदिवस. संसारी असोनी न जावे, भजन करावे रात्रंदिवस, भजन करावे रात्रंदिवस.
असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस. संसारात राहून सुद्धा आपण परमार्थ केला पाहिजे. हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू आपण जर परमार्थ करत गेलो तर आज न उद्या ईश्वर आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग आपलं आयुष्य जर आपल्याला असं घालवायचं असेल तर ते आयुष्य कसं घालवायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असा आहे, अगदी मरण जवळ आल्यानंतर मग देवाचा धावा केला तर तो देव धावूनच येईल याची शाश्वती नाही. पण त्याच्याकरता आयुष्यभर जर आपण देवाची काही सेवा केली तर अंतकाळी विठो आम्हासी पावला, तो शेवटच्या वेळेला आम्हाला पावणार आहे. किंबहुना माणसाने भक्ती अशी करावी, सेवा अशी करावी, शेवटच्या वेळेला त्रास चालू झाला, घरडा लागतो बघा, माणसाला सुचत नाही, त्या वेळेला आपल्याला देवाची आठवण जरी नाही झाली तरी देवाला आपली आठवण व्हावी असा माणसाने परमार्थ करावा. विठ्ठल किती सुंदर प्रार्थना आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. देवा एवढीच फक्त माझ्यावर कृपा करा, ज्या वेळेला हे आतलं पाखरू बाहेर पडणार आहे त्या वेळेला जर मला तुमचा आठव झाला नाही तर मला विसरू नका देवा, आपण माझी आठवण करा. अहो पण देवाने आपली आठवण करावी याच्याकरता आयुष्यभर कुठेतरी देवाचं नाव घेतलं पाहिजे की नाही, तर देवाला आठवण होईल की नाही. मग आपण आयुष्य कसं घालवायचं हे माणसाला कळालं पाहिजे. माणसाला आयुष्य कसं घालवावं हे बऱ्याच वेळेला कळत नाही. म्हणून शास्त्रकारांनी एक ठिकाणी असा विचार मांडला, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खानाम निद्रया कलहे नवा. जे बुद्धिमान असतात त्यांचं आयुष्य शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये जातं, देवाचं नामस्मरण करण्यामध्ये जातं. ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये सांगितलं बघा, सर्व सुख गुडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. जर सर्व सुख आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर साही शास्त्राचं संत वाङ्मयाचं चिंतन सतत करत राहिलं पाहिजे. अर्ध घडी सुद्धा आपण रिकामं राहायचं नाही. अपेक्षा व्यक्त केली की नाही, म्हणजे आयुष्य कसं घालवायचंय ते माणसाला कळालं पाहिजे. चांगल्या माणसांचं आयुष्य असं नामचिंतनामध्ये जात असतं. पण काही मात्र असे असतात व्यसनेनच मूर्खानाम, व्यसन करण्यातच त्यांचं आयुष्य जातं. महाराज एक जुना दृष्टांत एक महाराज सांगत असत की एक मनुष्य असा होता, त्याने सांगितलं, महाराज मी सकाळी एकदा विडी पेटवली की रात्री झोपेपर्यंत विडी बंदच होत नाही. तो दुसरा म्हणाला असं कसं होऊ शकेल, अरे कधीतरी ती संपेलच की नाही. त्याने सांगितलं एकदा पहिली पेटवतो, दुसरी संपायच्या आत तिलाच दुसरी लावतो, म्हणजे अग्नी विझूच देत नाही. महाराज म्हणाले हा खरा अग्निहोत्री म्हणे. अग्निहोत्राचं लक्षण काय असतं, त्यांनी अग्नी विझू द्यायचा नसतं, तसा हा अग्नीच विझू देत नाही. विचार करा, असा अग्नी विझू न देणं यात काही पुरुषार्थ आहे का? व्यसनात काही जणांचं आयुष्य जातं, निद्रया काही जण तर अशी आहेत झोपेतच आयुष्य जातं. महाराज माझे एक मित्र होते, जेवण केलं की झोपायचे, सकाळी आंघोळ केली की झोपायचे. जेव्हा जाऊ त्यावेळेला 24 तासातले जवळपास 15-16 तास ते झोपलेलेच असायचे, झोपेत आयुष्य जायचं त्यांचं. कलहे नवा. आणि काही जण अशी आहेत भांडणं तणणं करण्यामध्ये, विनाकारण दुसऱ्याच्या निंदा करण्यामध्ये आपल्या आयुष्याचा वेळ घालवतात. याच्यामध्ये आयुष्याचं कल्याण होत नसतं. मग आयुष्याचं कल्याण कशाने होईल, आपलं जीवन कशाने सुधारेल, आज आपल्याला तुकोबाराय त्याचं मार्गदर्शन करतात. ते तुकोबाराय सांगतात आयुष्य घालवायचंच आहे, काळ तर जाणाराच आहे, पण जाणारा काळ जो आहे हा भगवंताच्या चिंतनात घालवला पाहिजे. अभंगाचं प्रथम काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, एकांत वाची
एकांतवाची गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा देवाच्या पूजने पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार देवाच्या पूजन प्रदक्षिणा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपल्या आयुष्याचा काळ जो आहे हा कशा साधनेत जावा महाराज सांगतात चिंतनामध्ये गेला पाहिजे. मला थोडा प्रश्न विचारायचा आहे. जाग आल्यापासून डोळा लागेपर्यंत आपल्या डोक्यात विचार नाही असा एक तरी क्षण आहे का हो? एक सेकंद तरी असा आहे का की आता काहीच डोक्यात विचार नाही, एकदम शांत बसलाय? असं होत नाही महाराज. जाग आल्यापासून झोपेपर्यंत विचारचक्र डोक्यामध्ये सारखं फिरतच आहे. मग जर चिंतन सारखंच चाललेलं आहे तर चिंतने काळ सारावा हे वेगळं सांगायची गरज काय? तर त्याचं उत्तर असं आहे, आपल्या डोक्यात चिंतन चालू आहे पण ते चिंतन सगळं संसाराचं चाललेलं आहे. तुकोबारा यांना अपेक्षा आहे देवाचं चिंतन घडण्याची. विठ्ठल विचार करा ना, किती आपण संसाराच्या चिंतनामध्ये घडून घेतलंय. आपण देवाची पूजा करतो, देवाला आंघोळ घालत असतो, देवाला गंध लावत असतो, पण देवाला आंघोळ घालताना गंध लावताना तरी आपण मनाने देवाचे झालेलो असतो का? मला येऊन सांगू नका, पण स्वतःच्या मनाला विचारा, असतं का असं? नाही. देवाला आंघोळ घालताना मनात विचार असतो, पूजा झाली की नाश्ता करायचा आहे, न्याहारी करायची आहे. विचारतात काय केलंय, विचार काय मनामध्ये असतो? तो असतो. म्हणजे शरीराने जरी आपण क्रिया करत असलो तरी सुद्धा मनाने मात्र आपण तिथे नसतो. आता आपण कीर्तन ऐकतोय की नाही, पण 5-10 मिनिट उशीर जर झाला तर लगेच मनात विचार काय येतो, केव्हा सोडतात महाराज काय माहिती, जेवण करायचंय, जायचंय, अमुक आहे तमुक आहे, असतात का नाही विचार? सांगा बरं महाराज. नाही, आपलं चिंतन चाललेलं आहे हे सांसारिक चिंतन चाललेलं आहे. पण आयुष्यामध्ये जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी. हे जसं आहे त्याप्रमाणे शरीराने आपण कोणतंही काम करत असू देत, परंतु मनाने मात्र सतत देवाचं चिंतन आपल्याकडनं झालं पाहिजे. काळ सारावा चिंतने. काय आहे, ज्याचं आपण चिंतन करतो त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. हा नियम आहे. चिंतने चिंतने तद्रूपता हा नियम आहे. याकरता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रामराया आणि सीतामाई वगैरे वनवासामध्ये गेलेले होते आणि रावणाने कपट करून सीतामाईचं हरण केलं, लंकेमध्ये घेऊन गेला. आता तिथे गेल्यानंतर रामरायाचा विरह झाल्यामुळे सीतामाई आपली वियोगामध्ये फार दुःख करत होती, हळहळ व्यक्त करत होती.
आणि त्यातले त्यात तिला त्रिजटा वगैरे ह्या राक्षसिनी ज्या आहेत ह्या त्रास द्यायच्या, त्यामुळे जास्त दुःख व्हायचं. पण एक दिवस त्या त्रिजटेला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तिला कळालं की रामराय येणार आहे, त्याने रावणाचा नायनाट होणार आहे. तिला असं वाटलं जर आपण सीतेला त्रास दिला तर आपल्याला सुद्धा रामरायाच्या क्रोधाला तंडाला सामोरं जावं लागेल. घाबरली ती आणि तिच्या मनामध्ये सीतामाईविषयी चांगली भावना निर्माण झाली. तिने येऊन सीतामाईला थोडासा धीर द्यायला सुरुवात केली. तिने सांगितलं, अगं सीते काळजी करू नको, तू काही स्वतःहून इथे आलेली नाहीये, या रावणाने बळजबरी तुला इथे आणलेलं आहे. बर, तुझं मन काही रावणाकडे गेलेलं नाहीये आणि असं असल्यामुळे काळजी करू नको. रामराय हे मन जाणणारे आहेत. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, असा रामराय आहेत. ते तुझं मन जाणतात, ओळखतात. ते निश्चितपणे येतील, रावणाला मारतील आणि तुला इथून मुक्त करतील, तुझा स्वीकार करतील. हे ऐकल्यानंतर सीतामाईला फार बरं वाटलं. चला, एवढ्या दूर प्रदेशामध्ये कुणीतरी आपल्याला समजावून घेणारं मिळालं. आई म्हणून सीताबाईंनी त्रिजटेच्या मांडीमध्ये डोकं ठेवलं महाराज. आणि त्या त्रिजटेने तिला समजावून सांगितलं आणि शेवटी म्हणाली, सीता, जरी मी एक राक्षसी नसले तरी सुद्धा गृहिणी आहे, घरी जाऊन मला सुद्धा भाकरी थापाव्या लागतात. आता जाते, उद्या येते, तू आता रडायचं नाही, चिंता करायची नाही. सीताबाईने सांगितलं, आई एवढं तुम्ही मला चांगलं गोड समजावून सांगितलंय, आता कोण चिंता करणार? चिंता करणार नाही म्हणे. आणि त्रिजटा निघून गेली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्रिजटा आली त्यावेळेला तिने पाहिलं सीतामाई आदल्या दिवसापेक्षा जास्त दुःखी होती. तर त्रिजटेने विचारलं, काय ग सीते, अगं कालच तुला समजावून सांगितलं तरी सुद्धा आज तू पुन्हा दुःख करतेस. सीतामाईने सांगितलं, आई साहेब, हो काल तुम्ही समजावून सांगितलं मान्य आहे, पण आज मी जे दुःख करते ते दुःखाचं कारण वेगळं आहे. काय कारण वेगळं आहे? ते सीतामाईने समोर असले ते अशोकाचं एक झाड दाखवलं. ते विषय निघाला म्हणून समजावून सांगतो. बरेच जण आपल्या घराच्या अवतीभोवती अशोकाचे झाडं लावतात, पण शास्त्रकारांनी विचार मांडलाय, नाव आहे त्याचं अशोक, परंतु अशोक जर दारामध्ये आसपास असेल तर त्या घरात शोक निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणे. घराच्या अवतीभोवती कोणते झाडं असावेत नसावे याचं एक वास्तुशास्त्र आहे स्वतंत्र. हो, अशोकाचं झाड आपल्या घराच्या अवतीभोवती नसावं हा शास्त्राचा नियम आहे. तिने सांगितलं, हा अशोकाचं झाड जे आहे ते माझ्या दुःखाचं कारण आहे. ती त्रिजटा डोकं खाजवायला लागले, त्या अशोकाच्या झाडाला पाहून तुला दुःख करण्याचं काय कारण सीते? त्या सीतामाईने सांगितलं, आई काल तुम्ही घरी गेल्यात. हो, घरी गेल्यानंतर या झाडाकडे पाहत असताना मला एक दृश्य दिसलं. त्या झाडाला एक छोटस असलेलं विवर, त्या विवरामध्ये एका भिंगुरटीने एक आळई आणली आणि ती आळई त्या खोपट्यामध्ये ठेवली आणि त्या भिंगुरटीने काय करावं, त्या आळईला दंश करायचा. थोडा विचार करा, आपला देह 5 फूट 6 फूट अशा आकाराचा, पण डॉक्टरकडे गेलं आणि इंजेक्शन टोचवायचं म्हटलं की बरं वाटतं का? मनुष्य अंग चोरून घेतो, अंग चोरून घेतो, त्याला दुःख होतं, टोचणार आहे. एवढ्या मोठ्या देहाला जर इंजेक्शन टोचायचं असेल तर दुःख आहे की नाही? असतं. मग सामान्य छोटीशी असलेली आळी आणि त्या आळीला ज्या वेळेला दंश होणार आहे तिला दुःख असेल की नाही? असं हा आहे तिला वेदना, पण करता काहीच येत नाही. त्या भिंगुरटीने त्या आळीला दंश करायचा, निघून जायचं, पुन्हा थोड्या वेळाने यायचं, पुन्हा त्या आळीला दंश करायचा, पुन्हा निघून जायचं, असं थोड्या वेळाने येऊन वारंवार ती त्या आळीला काय करायची, दंश करायची. याचा परिणाम काय झाला, ती जी आळई आहे ना त्या आळईला सतत त्या भिंगुरटीचं चिंतन लागलं, आत्ता येईल मला दंश करेल, आत्ता येईल मला दंश करेल. त्या आळईला सतत ध्यान कुणाचं लागलं, त्या भिंगुरटीचं लागलं आणि परिणाम असा झाला ती आळई आळई न राहता ती आळईच भिंगुरटी होऊन गेली. तुका म्हणे जीवे
तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी। मग थोडा विचार करा, एक सामान्य आळी, पण जर भिंगुरटीचं सतत चिंतन केल्यामुळे ती आळे भिंगुरटी होत असेल, तर आपण जर सतत देवाचं चिंतन केलं तर आपण देव होणार नाही का? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया। असं असल्यामुळे आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सतत देवाचं चिंतन केलं पाहिजे। खुरपणी करा ना, पण खुरपणी करता करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहा। भाकरी थापा, भाकरी थापता थापता रामकृष्ण हरी। चित्रपटाचे गाणे म्हणण्यापेक्षा हरिपाठ म्हणलेला काय वाईट आहे? स्नान करताना बरेच जण आहे आंघोळीला बसले की गाणी म्हणत आंघोळ करतात। स्नान करताना गाणी म्हणायचे नसतात, देवाचं नाम घ्यायचं असतं। कामामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। जे आपण काम करत असाल, मग पेरणी असो, खुरपणी असो, धुणे भांडे करणं असो, झाडून काढणं असो, सारवणं असो, स्वयंपाक करणं असो, जे काही करत असाल ते करत असताना देवाचं नामचिंतन करत राहायचं आहे। अहो येता जाता उठता बसता कार्य करिता। वामन पंडितांनी या श्लोकामध्ये तर फार सुंदर विचार मांडलेले आहेत। बसता उठता झोपता काही करत असताना सतत नामस्मरण करा। नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये हा विचार मांडला। महाराज हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता, हरी बोला देता घेता सगळ्या क्रिया करत असताना नामस्मरण। किंबहुना काय जास्ती सांगावं, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता। भांडायचं जरी म्हणलं तरी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणूनच भांडा, बाकीचं भांडण्यापेक्षा असं भांडण करा। तात्पर्य सांगायचं काय आहे, सतत आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे। काळ सारावा चिंतने। आणि एक सांगू का, जितका वेळ आपला देवाचं नामस्मरण करण्यात जाईल तितक्या आपल्या मनाला शांती लाभेल, समाधान लाभेल। मनामध्ये राग द्वेष येणार नाहीत, वाईट विचार येणार नाहीत, पाप होणार नाही आणि आपली सद्गती होईल। याकरता काळ सारावा चिंतने। बरं, अजून काय करावं? एकांतवासी। आयुष्यामधला बराचसा कालावधी आपण एकांतामध्ये घालवला पाहिजे। जी साधना होत असते ती साधना लोकांतात होत नसते, साधना नेहमी एकांतातच होत असते। जगद्गुरु तुकोबराय गावात बसून साधना करायची का डोंगरावर जाऊन साधना करायची? हो, डोंगरावर जाऊन साधना करायची। येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगारे। एकांतामध्ये ज्या वेळेला मनुष्य साधना करतो ना त्यावेळेला गुणदोष त्याच्या अंगी येत नसतात। कुणाची निंदा नाही, कुणाचा विषय चांगलं बोलणं नाही, मनुष्य निर्विकार स्थितीमध्ये राहत असतो। म्हणून एकांत हा फार महत्वाचा आहे। एकांतवासी गंगा स्नाने। त्याबरोबर आपल्या उद्धाराकरता आपण अजून काय करावं, तर आपल्याला तुकोबराय सांगतात, ज्या पवित्र नद्या आहेत, जे पवित्र तीर्थ आहेत त्यांचं आपण स्नान केलं पाहिजे। तीर्थ स्नान केल्याने आपल्या ठिकाणी निर्माण झालेले जे पाप असतात त्या पापांचं क्षालन होत असतं। म्हणून त्रिवेणी संगम आहे, अनेक ठिकाण आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण स्नान करावं। नाही तेवढं स्नान करता आलं, किमान रोज आपण घरी आंघोळ करतो की नाही, आंघोळीला आपण
बादलीमध्ये टपामध्ये पाणी घेतलं की त्याला हात लावावा आणि गंगाबाईचं स्मरण करावं. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. या पाण्यामध्ये आपण आपलं सान्निध्य करा अशी प्रार्थना करावी. गंगाबाईचं नाव घ्यावं आणि मग ते अंगावर पाणी घ्यावं. कदाचित कुणी म्हणेल महाराज तुम्ही आता श्लोक म्हणून दाखवला पण आम्हाला श्लोकही म्हणता येत नाही, पाठ नाही आमच्या. पण गंगा यमुना एवढं तरी आपल्याला म्हणता येतं की नाही? अहो महाराजांनी तरी विचार मांडला आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आपण नुसतं तोंडाने गंगा गंगा असं जरी म्हटलं तरी सुद्धा आपले दोष नष्ट होतात. एवढं महत्व आहे. म्हणून आपण त्या पात्राला हात लावा. गंगा यमुना वगैरे ज्या नद्या आपल्याला माहिती असतील त्यांची नावं घ्या, मग अंगावरती पाणी घ्या. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गंगा स्नाने आणि ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला आपण गंगा यमुना या ठिकाणी जाऊन स्नान केलं पाहिजे. बर एकांतवासी गंगा स्नाने. अजून काय करावं आयुष्यामध्ये? देवाच्या पूजने, देवाची पूजा केली पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी घरामध्ये अशी परिस्थिती आहे, देवघर लटकवलेलं असतं वरती भिंतीला आणि घरातील देवाची पूजा करण्याची जबाबदारी कुणाकडे येते? त्या घरातल्या महिलेकडे. हा आपला उठतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो, देवाला नमस्कार केला तर केला, नाही तर चालला नोकरीला. आणि घरातील महिला सगळं काम आटपून बिचारी आपली कधीतरी पूजा करते. पण शास्त्राचा नियम आपल्याला सांगतो की देवघर कधीही वरती नसावं. देवघराला खाली जमिनीचा आधार असला पाहिजे. देवघर खाली असलं पाहिजे. आणि दुसरी बाब, आपल्याला बाकीचे काम करण्याकरता 24 तास वेळ आहे की नाही? मग आयुष्यातला थोडा का होईना कालावधी देवाच्या पूजेकरता आपण काढून ठेवला पाहिजे. देवाची पूजा आपण स्वतः केली पाहिजे. थोडा विचार करा. गोकुळामध्ये नंदराजांच्या घरी भगवान श्रीकृष्ण आले. नंदराजांकडे गायी किती होत्या महाराज? 1 कोटी गायी होत्या. हा, नंद, उपनंद, वृषभानु, नंदराज असे त्यामध्ये अनेक प्रकार होते. ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला म्हणतात नंद. ज्याच्याकडे 50 लाख गायी त्याला म्हणतात वृषभानु. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गायी त्याला म्हणायचं नंदराज. भगवान श्रीकृष्णांचे जे वडील होते त्यांच्याकडे किती गायी होत्या? 1 कोटी गायी होत्या. आता विचार करा, 1 कोटी गायी ज्याच्याकडे असतील त्याच्याकडे नोकरा चाकराला काही कमी असेल का? पण असं असताना सुद्धा भगवान कृष्णाला जे लोणी खाऊ घालायचं ते लोणी यशोदा मैया स्वतः घुसळत बसायची. याचा अर्थ आहे देवाची पूजा आपण स्वतः केली पाहिजे. विठ्ठल काही गोष्टी आपण इतरांकडनं करून घेतल्या चालतात, परंतु काही गोष्टी मात्र माणसाने स्वतः केल्या पाहिजे. देवाच्या पूजाने देवाची पूजा करावी, चांगली पूजा करावी. महाराज, पूजा करताना मन शांत असलं पाहिजे. पूजा करताना देवाविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. नाही तर पूजा म्हणजे काय बाबा करावी लागते म्हणून करतोय, संकट आहे असं वाटून जर पूजा केली तर त्या पूजेला काही महत्व नसतं. हो,
त्यामुळे असं आहे, घरात मोजके देव ठेवावेत आणि त्यांची श्रद्धेने पूजा करावी. घरात देव वाढले की पूजा करणाऱ्याला संकट आलंच महाराज. परिस्थितीच तशी असते. आपल्या मोखाड्याला धारणे गुरुजी, तर कोणी सुद्धा आपला उजव्या सोंडेचा गणपती वगैरे असं कुठून तरी ऐकायचं की उजव्या सोंडेचा गणपती चांगला नाही, मंदिरात नेऊन ठेवला. यांना ती देवाची विटंबना काही पाहवली जायची नाही. यांनी तो गणपती आणायचा, घरात ठेवायचा आणि त्याची पूजा करायची. त्यांच्याकडे 23 गणपती झाले. दर चतुर्थीला एक एक गणपतीला एक एक अभिषेक करायचं म्हणत तरी 3-3, 4-4 तास लागायला लागले. मोठा प्रश्न. ते श्रद्धेने करायचे, पण नातवावर ज्या वेळेला पूजा करायची पाळी आली तर नातू रोज कटकट घालायचा आहे. 2-2, 3-3 तास पूजेला लागतात. काय करायचं म्हणायचं. देव कमी करावेत. बऱ्याच ठिकाणी एक विषय निघाला म्हणून सांगतो. आपले गेलेले जे पूर्वज असतात त्या पूर्वजांचे टाक सुद्धा, त्याला वीर म्हणतात बघा, ते सुद्धा देवघरामध्ये ठेवतात. शास्त्रकार सांगतात तसं नाही आहे. आपल्या कुलदेवतेचा टाक असावा, खंडोबाचा टाक असावा, ज्या सप्त आसरा म्हणतात त्यांचा टाक चालतो, परंतु वीर जे असतात ते देवघरामध्ये नसले पाहिजेत. मोजके देव असावेत. भगवान गणपती, आपली कुलदेवी, भगवान शंकर, सूर्यनारायण आणि भगवान महाविष्णू. ते महाविष्णू स्वरूपामध्ये पांडुरंग, रुक्मिणी असो, गोपाल कृष्ण असो, शालिग्राम असो, कोणीही असो, शंख आणि घंटा. किती देव झाले एकूण? फक्त 7च देव. याला पंचायतन पूजा असं म्हणतात. या पंचायतनाची पूजा केली की सगळ्यांचीच पूजा केल्यासारखी होत असते. जास्ती देव झाले की मोठी अडचण. एक गंमत सांगून जातो. एक मोठं घराणं होतं, 4-5 भाऊ, आणि व्यापही मोठा. मग सगळ्यांनी ठरवलं, प्रत्येक जण जर प्रत्येक कामात धावायला लागला तर कामं काही धडावरती होणार नाही. त्याच्यापेक्षा प्रत्येकाला एक एक काम वाटून द्यायचं, आणि जो ज्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ होता त्याला एक एक काम देऊन टाकलं. त्यामध्ये सगळ्यात धाकटा भाऊ होता, त्याला स्तोत्र वगैरे येत होतं आणि देवाचं जरा वेड होतं. सगळ्यांनी सांगितलं तू एक काम करायचं, देवाची पूजा तुझ्याकडे, कुलधर्म कुलाचार सगळे तू सांभाळायचे. तर मला अरे वा किती चांगली गोष्ट आहे, माझ्या आवडीचं काम मला मिळालं. आवडीचा मंत्र सांगितला सोपा असं त्याला वाटलं महाराज, आणि त्याने ते स्वीकारलं. पण कोणतीही गोष्ट ज्या वेळेला आपल्याला रोज रोज करायची पाळी येते त्यावेळेला माणसाला कधीतरी कंटाळा येतो. 1-2 वर्ष रोज पूजा करायचं आणि त्याला कंटाळा आला. तो भावांना म्हणाला 8 दिवस कोणीतरी दुसऱ्याने पूजा करा, नंतर मग मी पूजा करीन. ते बाकीचे म्हणले आमचं काम तुला सांगितलं का? नाही, तुझं काम तू करायचं, आम्हाला माहिती नाही. शेवटी कंटाळलेला काय करावं. एक दिवस राग आला, त्याने देवाची पूजा केली, कुणालाच सांगितलं नाही, थेट सासूरवाडी गाठली. सासूरवाडीला गेला, सासऱ्याने जावई आलेला पाहिला, आनंदाने स्वागत केलं. बरं झालं जावई बापू आला. म्हणलं काय? सासऱ्याने सांगितलं 2-3 दिवस मला बाहेर गावी जायचंय, देवाची पूजा कोण करेल हा मोठा प्रश्न होता, तुम्ही आलात, बरं झालं, प्रश्नच मिटला. म्हणे याने डोक्यालाच हात लावला. हा म्हणला आगीतून निघालो, फुपट्यात जाऊन पडलो. देवपूजेला कंटाळून इकडे येऊन सुद्धा पुन्हा मला देवपूजाच करायची पाळी. असा संताप झाला, पण आता करतो काय? जा म्हणला मामा तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी पूजेला गेला. आता आपण विहिरीतून पाणी आणतो, देवावर घालून पूजा करतो. याने सगळे देव उचलले, बादलीत घातले आणि विहिरीतच टाकले. 2-4 वेळेला पोहरा खाली वरती केला, 2-3 देव पडले पाण्यामध्ये. जे हात बादलीत राहिले ते सगळे आणले देवघरामध्ये मांडून टाकले. पूजा वगैरे झाली. सासूबाई ज्या वेळेला नैवेद्य दाखवायला आली त्यावेळेला तिला कळालं की 2-3 देव जरा दिसत नाहीत. जावयांना विचारलं, जावई बापू म्हणलं देव जरा कमी दिसतात. जावई बापूने सांगितलं तुमच्या रोजच्या पूजेला देव कंटाळले, त्यामुळे 2-3 देवांनी आत्महत्या केली. आता सुतक लागले, 10 दिवस देवपूजा बंद. विठ्ठल कशामुळे झालं महाराज? देव जास्त. देवाची पूजा अशी नाही, देव पूजा करताना मनाला आनंद वाटला पाहिजे देवाच्या पूजने. आणि याच्या पलीकडे अजून आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? प्रदक्षिणा. तुळशीच्या जगामध्ये काही कल्पवृक्ष सांगितलेले आहेत. उंबर हा कल्पवृक्ष आहे.
पिंपळ कल्पवृक्ष आहे, वड कल्पवृक्ष आहे, आवळी कल्पवृक्ष आहे, त्याप्रमाणे तुळस ही सुद्धा कल्पवृक्ष आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, खूप प्रयत्न करून सुद्धा एखादं काम होत नसेल, तर शास्त्रकार सांगतात यापैकी कोणत्याही झाडाची रोज पूजा करा आणि त्या झाडाला प्रदक्षिणा करा. 1,00,000 प्रदक्षिणा जर आपण केल्या तर न घडणारं काम सुद्धा घडतं. अगदी याला उदाहरण सांगायचं असेल तर ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत यांचा अभ्यास झाला आणि अभ्यास करून घरी आले. आई वडिलांना आनंद झाला, चला मुलगा शिक्षण पूर्ण करून आला. पण आलेल्या विठ्ठलपंतांनी आई वडिलांना सांगितलं माझा अभ्यास झाला मान्य आहे, परंतु जोपर्यंत हातपाय चालतात आहे, जोपर्यंत सगळी प्रकृती अनुकूल आहे, तोपर्यंत मला तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. आणि आई वडिलांनी सांगितलं ठीक आहे बाळा, अभ्यास झाला, तीर्थयात्रा करायची ना, जा तीर्थयात्रेला. बघा कशी परिस्थिती होती. आज समजा आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं, त्यांनी डॉक्टर डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यानंतर जर तो म्हटला आता 12 वर्ष तीर्थयात्रेला जातो, आल्यानंतर दवाखाना टाकतो, आपण म्हणू का ठीक आहे बाबा जा तीर्थयात्रेला? घरातले सांगतील बाबा तुझ्याकरता लाखो रुपये खर्च केले, पहिले वसूल कर मग पाहू तीर्थयात्रेचं काय ते. पण त्यावेळची परिस्थिती तशी. यांनी सांगितलं जा तीर्थयात्रेला, काय हरकत नाही. आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रा करीत करीत निघाले. ते आले आळंदीपर्यंत. आळंदीला सिद्धोपंत म्हणून होते. त्यांनी विठ्ठलपंतांना पाहिलं आणि दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष ठाव पाहिल्या बरोबर मनाला आनंद झाला. समजावं की कोणीतरी मोठी माणसं आहेत, पुण्य पुरुष आहे, त्यांना आनंद झाला. आणि मनामध्ये भाव आला की अशा श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला जर आपली मुलगी दिली तर, पण कोण आहे माहिती नाहीये. म्हणून प्रार्थना केली, विनंती केली की आजच्या दिवस इथे थांबला तर बरं होईल, म्हणजे थोडीशी आपल्याला काही चौकशी करता येईल. थांबले विठ्ठलपंत आळंदीमध्ये. आणि त्याच दिवशी रात्री सिद्धोपंतांना दृष्टांत झाला सिद्धेश्वरांचा, हा जो आलेला प्रवासी आहे, तीर्थयात्री आहे, यांना आपली कन्या द्या. त्यावेळेला विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की झालं बाबा, मला दृष्टांत मिळालाय, माझी मुलगी आहे, स्वरूप आहे, सुलक्षणी आहे, ही तुम्हाला द्यायची. दृष्टांत आहे. विठ्ठलपंत म्हणाले तुम्हाला दृष्टांत झाला, मला कुठे झाला? मला झाला तर मी मान्य करेल, कारण की मी काही लग्न करायला बाहेर पडलो नाहीये, मी तीर्थयात्रेला बाहेर पडलेलो आहे. ते म्हणाले ठीक आहे. थांबले त्या दिवशी सुद्धा. आणि त्या दिवशी विठ्ठलपंतांना दृष्टांत झाला की या मुलीशी आपण लग्न करा म्हणून. मग आता दोघांना दृष्टांत झाला, त्याच्यामुळे लग्न झालं. पण लग्न केल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं कशा करता निघालो होतो? तीर्थयात्रे करता. तीर्थयात्रा अपुरी आहे, हिला इथेच राहू द्या, तीर्थयात्रा करून येतो आणि मग हिला घेऊन जातो. चालेल म्हणाले. तीर्थयात्रा करून विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आले. आणि आळंदीवरनं मग सिद्धोपंत, त्यांची पत्नी, मुलगी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत हे सगळे आपेगावला आले. आई वडिलांना खूप आनंद झाला की चला आपल्या मुलाचं तीर्थयात्रा हे झाली, शिक्षणही झालं, त्याबरोबर लग्नही झालं, आता काही आपल्या पाठीमागे अडचण राहिली नाही. आणि अशा रीतीने त्यांचा संसार चालू झाला. पण संसार करत असताना मुलबाळ होईना. आधीच वैराग्य होतच आणि त्यात मुलबाळ होईना, त्यामुळे आणखी वैराग्य वाढलं. आणि ते विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांना म्हणायचे, म्हणलं आपल्याला काही मुलबाळ होत नाहीये आणि माझ्या मनामध्ये सारखं असं वाटतंय की संसार करून काही उपयोग नाहीये, जाऊ का काशीला संन्यास घ्यायला? त्या आईसाहेबांनी सांगावं लग्न केलं ना माझ्याशी, हो, जोपर्यंत मुलबाळ होत नाही तोपर्यंत थांबा, नंतर तुम्ही संन्यास घेतला तरी माझी काही अडचण नाहीये. त्यामुळे थांबून राहावं लागायचं. एक दिवस दुपारचे असे 12 वाजले आणि भिक्षेला जायचं होतं. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी सहज आईसाहेबांना पुन्हा एकदा विचारलं जाऊ का? आता यांनी विचारलं होतं कशा करता जाऊ का? संन्यास घ्यायला जाऊ का? आईसाहेबांना काय वाटलं? भिक्षेला जाऊ का? त्या म्हणल्या जा. जा म्हटल्या बरोबर यांनी जे घर सोडलं थेट काशीच गाठली. वाटच पाहतायत. भिक्षेला गेलेले 2 तास झाले, 4 तास झाले, अजून येईना. महिना 2 महिने झाले तरी सुद्धा येईना.
की शेवटी कळता कळता बातमी कळाली, आपला पती आपण जा म्हटलो इथून जो निघाला थेट काशीला घेतला आणि संन्यास घेतला. आता काय करायचं मोठा प्रश्न पडला. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, संपलं आता आपलं आयुष्य, तर काही अर्थच राहिला नाही आयुष्यामध्ये. पण जे आयुष्य आहे आता ते देवाच्या सेवेमध्ये आपण घालवायचं. आणि म्हणून रुक्मिणी मातेने आज आपण आळंदीला जर गेलात तर माऊलींच्या महाद्वारामध्ये उजव्या बाजूला एक पार आहे आणि पिंपळ आहे. काय म्हणतात त्याला? सुवर्ण पिंपळ आहे की नाही? त्या सुवर्ण पिंपळाला आईसाहेबांनी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. 1,00,000 प्रदक्षिणा आईसाहेबांच्या पूर्ण झाल्या. आणि ज्यांच्याकडनं विठ्ठल पंतांनी संन्यासाची दीक्षा घेतली होती त्यांना दृष्टांत झाला की अरे तुम्ही ज्याला संन्यास दिलाय त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी आहे, याला अजून संतती वगैरे झालेली नाहीये, आणि आपली जबाबदारी पूर्ण पार न पाडता हा संन्यास घेण्याकरता आलेला आहे. जा आणि त्या मुलीचा आणि याचा पुन्हा आपण संसार चालू करून द्या. त्या दृष्टांताला अनुसरून रामानंद स्वामी आळंदीला आले आणि त्यावेळेला यांच्या आपल्या त्या सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा चालूच होत्या. कुणीतरी महात्मा दिसतो म्हणून पिंपळाच्या प्रदक्षिणा झाल्या आणि त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर यांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, पुत्रवती भव. आता पती जिवंत असल्यामुळे गळ्यात मंगळसूत्र वगैरे होतच, आणि आशीर्वाद काय दिला? पुत्रवती भव. यांनी डोळ्यात पाणी आलं, महाराज काय आशीर्वाद दिलात आपण? अहो मी सौभाग्यवती आहे ही गोष्ट मान्य आहे, परंतु माझ्या पतीने संन्यास घेतलेला आहे आणि पतीने संन्यास घेतल्यानंतर मी पुत्रवती कथा होणार कशी? असं माझ्या मुखातनं असा आशीर्वाद बाहेर पडलाच कसा? रामानंदांना प्रश्न पडला आणि चौकशी केली. चौकशी करताना लक्षात आलं, ज्याला आपण संन्यासाची दीक्षा दिली आणि ज्याच्या करता आपल्याला दृष्टांत पडला ती हीच मुलगी. वडिलांना बोलावून घेतलं, सगळं झालं. रुक्मिणी मातेला सिद्धपंतांना घेऊन काशीला गेले. चैतन्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला भाग पाडलं आणि मग पुढे यांना 4 मुलं झाली. ते 4 मुलं म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. आता मला विचारायचंय की संन्यास ग्रहण झालेलाही होता, सगळं झालेलं होतं, परंतु हे अघटित घडलं की नाही? घडलं. कशामुळे घडलं? केवळ या सुवर्ण पिंपळाच्या उपासनेचा असलेला हा परिणाम आहे. विठ्ठल म्हणजे प्रदक्षिणेमध्ये काही महत्व आहे की नाही? पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या, वेगळं महत्व. एक सांगून जातो, डॉक्टरकडे जाऊन रिपोर्ट चांगले येत नसतील, लाखो रुपये खर्च करून सुद्धा संतती होत नसेल, त्याला एक रामबाण उपाय आहे. एखादं उंबराचं झाड असेल, उंबराच्या झाडाची रोज पूजा करावी आणि दत्तात्रेयांच्या मंत्राचा जप करीत त्या उंबराला प्रदक्षिणा कराव्यात. 1,00,000 प्रदक्षिणा झाल्या की जेवढा वंध्यत्व दोष असेल सगळा निवृत्त होऊन चांगल्या प्रकारची संतती निर्माण होते. लाखो याचे आजपर्यंतचे उदाहरण आहेत. प्रदक्षिणेचा परिणाम आहे. जसा उंबराच्या प्रदक्षिणेचा, जसा पिंपळाच्या प्रदक्षिणेचा, आवळीच्या, वडाच्या प्रदक्षिणेचा परिणाम आहे. वडाची प्रदक्षिणा दरवर्षी करतातच की तुम्ही. हा, एक दिवस येतो त्या दिवशी वडाची पूजा करतात, त्याला सुद्धा निवेष्टन घालतात, हात जोडतात, वडापाव वडापाव म्हणतात. होतं की नाही असं महाराज? कोणत्या दिवशी होतो? वटपौर्णिमा आहे की नाही? प्रत्येक ठिकाणच्या प्रदक्षिणेचं महत्व वेगळं आहे. तसं तुळशीची प्रदक्षिणा जर केली तर या जन्मात आणि मागील 28 जन्मामध्ये जेवढे केलेले पाप आहेत सगळे पाप नष्ट होतात. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या विठ्ठल. अशी साधना करा, आयुष्य असं घालवा. म्हणजे जास्ती काही सांगत नाही, काय आपण करू शकतो तेवढंच मी आपणास सांगतोय. केलं पाहिजे. किंबहुना ज्या दारात तुळस नाही, ज्या दारामध्ये रोज सडा संमार्जन नाही, ते घर सुतकी मानलं जात असतं.
पण आपण रोज तुळशीची पूजा केली पाहिजे. फक्त महिलांनीच करावी असं नाही, पुरुषांनी महिलांनी सगळ्यांनी तुळशीची पूजा केली पाहिजे. तुळशीचा महिमा अगाध महिमा आहे. स्वतंत्र चिंतना करता त्याकरता वेळ पाहिजे. आणि मग हे असं करत असताना पुन्हा अजून दुसरं काय करावं? युक्त आहार विहार, युक्त आहार इंद्रियाची सार, आनता विभासर, अनसा विभासर, निद्रा बहु भाषर, युक्तार विहार, युक्तार विहार, अनिद्रा बहु भाषर, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रेम इंद्रियाची सार, नसा विभासर, निद्रा बहु भाषर, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नसा विभासर, निद्रा बहु भाषर. त्याबरोबर आपण कसं वागावं? आपला आहार विहार हा चांगला असला पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळालाय. हा मनुष्य जन्म शुद्ध शाकाहारी राहण्याकरता मिळालेला आहे. मनुष्य देहाची रचना ही मांसाहाराकरताची नाही आहे. आणि जर मनुष्य होऊन सुद्धा, जन्माला येऊन सुद्धा जर आपण मांस सेवन करत असू, तर मला विचारायचंय, जनावरांमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला? जनावरांमध्ये सुद्धा गाई वगैरे अशी काही जनावरं आहेत की जे मेले तरी सुद्धा मांसाला कधी स्पर्श करत नाहीत, सेवन करत नाहीत. आणि आपण मनुष्य होऊन जर त्या पद्धतीने वागत असू, तर याचा सरळ सरळ अर्थ असा होईल की आपल्यापेक्षा ते जनावर बरे आपण एवढे नीच पातळीला पोहोचू. विठ्ठल माणसाचा आहार विहार हा सात्विक असला पाहिजे. महत्वाची बाब आहे. किंबहुना या पलीकडे सांगू काय, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ज्याचा आहार चांगला आहे, ज्याचा विहार चांगला आहे, ज्याच्या इंद्रियांना नियम आहे, जो दिवसा जास्त झोपत नाही, जो जास्ती बडबड करत नाही, अशाचं आरोग्य चांगलं राहतं. आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अगदी घडलेली घटना सांगतो. माझ्या वडिलांची बायपास सर्जरी झाली. काल रात्रीच मी त्यांना घरी घेऊन आलो. डिस्चार्ज मिळाला. आता घरी सोडत असताना डॉक्टरांनी बोलावून घेतलं आणि आता घरी गेल्यानंतर कसं वागायचं त्याविषयी काही मार्गदर्शन केलं. हे सगळं मार्गदर्शन ऐकल्यानंतर मी डॉक्टर साहेबांना विनंती केली. म्हणजे डॉक्टर साहेब, तुम्ही एक काम करा, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा नक्की वाचा. तुम्ही जेवढं सांगितलंय ते सगळं फक्त 2 ओळीत तुकोबारायांनी आम्हाला समजावून सांगितलंय आणि हेच प्रमाण त्यांच्या समोर मांडलं. आपण जाऊन विचारा, अशोका हॉस्पिटल मधले डॉक्टर, त्यांनी मला सांगितलंय तुमचं हे प्रमाण मी आमच्या हॉस्पिटल मध्ये भिंतीवर लिहून ठेवणार आहे. विठ्ठल ते सगळं ऐकत असताना जाणवत होतं की काय आमच्या संतांनी सांगितलं नाही आहे, फक्त आम्ही त्या दृष्टीने त्या प्रमाणाकडे पाहत नाही एवढंच आहे. नाहीतर अगदी तंतोतंत आपल्या आरोग्याचा सुद्धा विचार संतांनी आपल्याला सांगून ठेवलाय. महाराज, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. आयुष्यात नियम असला पाहिजे. नियम करा. जोपर्यंत एक माळ रामकृष्ण हरी जप करणार नाही तोपर्यंत तोंडात पाणी घेणार नाही. नियम करा. जोपर्यंत पारायण करणार नाही, का हरिपाठ म्हणणार नाही, तोपर्यंत जेवण करणार नाही. नियम घ्या, उपयोग होईल. अहो, शास्त्राने न सांगितलेले नियम केले तरी कल्याण आहे. उदाहरण सांगतो. एकदा एका गावात रामायण झालं आणि सगळेच रामायण ऐकायला येऊन बसायचे.
रामायण झाल्यानंतर त्या महाराजांनी विचारलं, आता तुम्ही रामायण ऐकलं, मग काहीतरी नियम तुम्ही आता केला पाहिजे. कोण कोण काय नियम करणार सांगा. कोणी सांगितलं मी रोज गावात मारुतीरायांना पाणी घालेल, कोणी सांगितलं मी रोज हरिपाठ म्हणेल, कोणी सांगितलं मी रोज काकडा करेल. प्रत्येकाने आपापला नियम सांगितला. कोणी सांगितलं जप करेल. त्याच्यामध्ये एक असा होता तो काहीच करत नव्हता. आता सगळ्या गावकऱ्यांनी नियम घेतला काही ना काही. याला विचारलं, बाबा तुम्ही काही नियम करणार? तो म्हटला बाकी काही करणार नाही, पण माझ्या शेजारी कुंभार दादा राहतात आणि ते माळकरी आहेत. बरं, मग त्यांचं तोंड पाहिल्याशिवाय जेवणार नाही, एवढाच नियम करीन म्हणला मी. आता मला विचारायचंय, माळकऱ्याचं तोंड पाहायचं मग जेवण करायचं असा नियम कोणत्या ग्रंथात लिहिलाय? आहे का कुठेतरी? कुठेच नाही. आणि त्यांनी सांगितलं तसं. ते वक्ता म्हणाले रामायणाचार्य, काय हरकत नाही, या निमित्ताने का होईना माळकऱ्याचं तोंड पाहणार आहे ना, चालेल, पण नियम मोडायचा नाही. तो म्हणला अजिबात मोडणार नाही. झालं, त्याचा नियम चालू झाला. आणि 1-2 महिन्यांनी एक दिवस त्याला तालुक्याच्या गावी जायचं होतं महत्वाच्या कामाला. सकाळी लवकर उठला, आंघोळ पांघोळ केली आणि विचार करायला लागला, जातानाच याचं तोंड पाहून जाऊ, म्हणजे आपल्याला तिकडे खायला प्यायला अडचण नाही राहणार. दिवस जायचा नाही तर उपाशी राहावं लागेल. म्हणून गेला शेजारी, विचारलं कुठे आहे कुंभार दादा? त्या कुंभाराच्या बायकोने सांगितलं सकाळीच माती आणायला गेले. म्हणलं केव्हा येतील? दुपारी 12-1 वाजेला येतील. याने विचार केला इतका वेळ थांबायचं म्हणल्यानंतर आपलं काम होणार नाही. बरं, याचं तोंड पाहून नाही गेलो तर खाता पिता येणार नाही, आपण नियम घेतलाय. म्हणून त्याने विचारलं कोणत्या दिशेला गेले? त्याने सांगितलं त्या खालच्या अंगाला गेलेत. हा तिकडे गेला. आता त्या कुंभाराचं ते खणणं चालू होतं. योग असा त्या दिवशी त्या कुंभाराला सोन्याच्या मोहरांचा हांडा लागला. आता तो हांडा असा वरती काढत होता. हा आता जवळ गेला, घाई होती याला. 5-50 फुटावरती राहिला तो कुंभार दादा. या लक्षात आलं इथे. त्याने आवाज दिला, ओ कुंभार दादा. त्या कुंभाराने आपल्याला आवाज दिला म्हणून असं वरती पाहिलं. वरती पाहिल्या बरोबर याला काय झालं, त्याचं तोंड दिसलं. त्याने तिथेच लगेच U-टर्न मारला, लगेच परत फिरला. त्या कुंभाराला वाटलं यांनी पाहिलं आणि आता गावात जाऊन बोंबाबोंब करणार. त्यामुळे तो म्हणला अहो थांबा म्हणल्याबरोबर हा म्हणला पाहिलं. आता काय पाहिलं होतं यांनी? तोंड पाहिलं होतं. याला काय वाटलं, काय पाहिलं? हांडा पाहिला. बस त्याने हांडा तिथेच ठेवला, धावतच गेला. म्हणला पाहिलं ना तुम्ही? पाहिलं. जाऊन कुणाला सांगू नका. तो अर्धंच मयार्धंच, तुला अर्धन मला अर्ध. त्याला काही कळेच ना. शेवटी कुंभार दादाने सांगितलं मला लागलेला सोन्याच्या मोहराचा हांडा पाहिला ना तुम्ही? तुम्हाला अर्ध्या घ्या मला अर्ध्या घ्या, कुणाला बोलू नका. हे ज्यावेळेस त्याला कळालं त्यावेळेस त्याला लक्षात आलं, अरे बाबा फक्त वारकऱ्याचं तोंड पाहण्याचा नियम केला तर एवढं मिळतंय, जर देवाचं तोंड पाहण्याचा नियम केला तर काय मिळणार? विठ्ठल म्हणून आता मी जास्त लांबवत नाही, मला तुमची सगळी भावना कळायला लागली आता. पण आयुष्यात काही का होईना नियम करा. भले रामकृष्ण हरी जपाचा करा, तुळशीच्या प्रदक्षिणेचा करा, देवाच्या पूजेचा करा, हरिपाठाचा करा, काकड्याचा करा, कोणता का होईना पण नियम करा. काही नित्य नेमा वीण अशी स्थिती आहे. नेम इंद्रियासी सार नसावी बासर, निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण भावया जतन, हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. विठोबा रघुमाई 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 विठोबा Bye.
दर्शन काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या ऐसा एकच ठिकाणी करा आणि बसा खाली बसा आपण खाली बसा मनुष्य जीवनाची कृतार्थता व्हावी उद्धार व्हावा सद्गती व्हावी याकरता माणसाने आयुष्य कसं जगावं त्याचा विचार कैलासवासी भाऊराव हिरू मेमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे। एक चांगला आदर्श या ठिकाणी आहे। आत्ताच आपण पाहून आलो काहीतरी नियम आपण केला पाहिजे आणि त्या नियमाला प्रवृत्त करण्याकरता म्हणून आपल्या सर्वांना माऊलींचं अंतःकरण मनोगत असलेला हरिपाठ हा दिलेला आहे। मी आता पाहिलं हरिपाठ घेतला आणि बऱ्याच जणांनी लगेच खिशात घातला, पण सांगू तो हरिपाठ घ्या डोळ्याने वाचा मुखाने म्हणा तो अंतःकरणात धारण करा ही महत्वाची बाब आहे। हरिपाठ रोज म्हणा। काही जण असे म्हणतील आम्हाला वाचणं नसेल, हरकत नाही, हरिपाठ देव्हाऱ्यामध्ये ठेवा, रोज त्या हरिपाठाच्या ग्रंथाला नमस्कार करा आणि रामकृष्ण हरी हा तर जप आपल्याला करता येईल की नाही, तो जप करा। देवाचं चिंतन केलं कृतार्थता सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि हाच महत्वाचा संदेश या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो माझ्या बुद्धीला झेपला आपणा समोर व्यक्त करतो। करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देवताने या न्यायाने झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम। विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोली देवी करू मेरे वाकोनी करा क्षमा अपराध महाराज जय नायचारी लादी करम्या पुला करा क्षमा अपराध महाराज कामनी ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव पुण्यस्मरण कैलास
कैलासवासी रामभाऊ हिरो मेमाने यांचं या ठिकाणी संपन्न झालेले आहे। आज गुरुवारी हरिभक्त परायण जगदीशजी महाराज जोशी यांनी या ठिकाणी येऊन आज हे कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी समर्पित केलं। त्याबद्दल सर्व मेमाने परिवार त्यांचं ऋण निर्देश करत आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गवा दगडाबाई भाऊराव मेमाने आणि गंगा भागीरथी भीमाबाई दादा दराने मुलगी आणि तसेच दुसरी एक मुलगी सकुबाई वाळू घारे आणि श्री लक्ष्मण भाऊराव मेमाने मुलगा, तसेच श्री दौलत भाऊराव मेमाने एक मुलगा आणि सौ अक्का काळू मदगे या मुलगी, दुसरी एक वनिता भाऊराव मदगे मुलगी यांनी या ठिकाणी हा सुंदर असा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला। त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे, कारण अतिशय दुर्गम या ठिकाणी गाडी येत नाही तरी हा अट्टास त्यांनी या ठिकाणी केला आणि सुंदर असा हा पितृस्मरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। मी त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आज हा एवढा समाज आणि हे सगळे टाळकरी मंडळी गुणीजन या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम पार पडला, त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी ऋण निर्देश करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। सर्वांना विनंती आहे हा कुणाला